नमस्कार, मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण मुगाची डाळ घालून मेथीची भाजी बनवणार आहोत। आपण जर कुठलाही पदार्थ किंवा कुठलीही भाजी दरवेळी जर एकाच पद्धतीने बनवली तर आपल्याला तिचा काही वेगळेपणा असं जाणवणार नाही। पण आपण एकच भाजी किंवा एकच पदार्थ आपण जर वेगवेगळ्या पद्धतीने बनवला तर त्याची चव सुद्धा आपल्याला वेगवेगळीच लागते आणि खूप छान लागते। मेथीची भाजी तर आपल्याकडे नेहमीच खाल्ली जाते, पण आपण जर अशा वेगळ्या पद्धतीने जरा बनवली तर आपल्याला तिचा कंटाळा सुद्धा येणार नाही आणि सगळेजण आवडीने खातील सुद्धा। ही रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक जोडी मेथीची भाजी व्यवस्थित नीट करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथं पाव वाटी मुगाची डाळ मी 5 मिनिटं अगोदर भिजत घातली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात आणि लसूण बारीक चिरून घेतलाय। भाजी आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची व्यवस्थित, कारण हे पावसाळ्याचे दिवस आहेत तर हमखास भाजीला माती लागलेली असते, त्यामुळे 2 पाण्याने स्वच्छ भाजी धुवून घ्यायची। भाजी मी आता स्वच्छ धुवून बाजूला एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे। हे बघा, आता तवा आपला गरम झालाय तर त्याच्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण हिरवी मिरची चिरून घेतलेली 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या त्या घालायच्या। लसूण अगोदर घालायचं नाही, कारण की हिरव्या मिरचीला तळण्यासाठी वेळ लागतो, लसूण पटकन तळला जातो। हिरवी मिरची आता आपली चांगली तळून झाली आहे, त्याच्यामध्ये आपण आता लसूण घालणार आहे। लसूण आणि हिरवी मिरची व्यवस्थित परतून घ्यायचं। लसणाला असा हलका सोनेरी रंग आला पाहिजे। त्यानंतर आपण मुगाची डाळ घालणार आहे। ही आपण पाव वाटी मुगाची डाळ होती, तर भाजी बनवायच्या कंप्लीट 5 मिनिटच अगोदर आपण ही भिजत घातली होती। त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला हिला भिजवायची नाही आहे, नाहीतर ती खूप जास्त प्रमाणात शिजली जाते। 1 मिनिट आपल्याला ही मुगाची डाळ परतून घ्यायची आणि लगेचच आपण त्याच्यामध्ये भाजी घालून घ्यायची। बाजारातून मेथीची भाजी घेताना नेहमी अशी बारीक पाने असलेली मेथीची भाजी घ्यायची। या बारीक पानांच्या भाजीला चव खूप चांगली असते। भाजी आणि डाळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। 2 मिनिट आपल्याला भाजी चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। या अगोदर आपण कांदा आणि शेंगदाण्याचं कूट घातलेली मेथीच्या भाजीची रेसिपी आपण आपल्या मराठी गृहिणी या चॅनलवर अपलोड केलेली आहे, ती तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। आता त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं। भाजीमध्ये मीठ कमीच टाकायचं, कारण ही भाजी शिजून अजून कमी होणार आहे, त्यामुळे मीठ कमी टाकायचं। परत एकदा मिक्स करून घ्यायची भाजी। आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि झाकण ठेवून बारीक गॅसवरच आपल्याला ही भाजी शिजून द्यायची आहे। 4 ते 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूयात। हे बघा, भाजीला खूप छान असं पाणी सुटलेलं आहे। या अंगच्या पाण्यावरच आपण ही भाजी शिजवून घेणार आहे। भाजी जर जास्त दिवसाची असेल तर मेथीच्या भाजीला कधी पाणी सुटत नाही, त्यावेळी काय करायचं, वरून थोडंसं पाणी घालायचं आणि त्यामुळे ती भाजी शिजवायची। परत एकदा आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहे। 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे, जास्त ठेवायचं नाही आहे, कारण नाहीतर जास्त वेळ ठेवलं तर करपू शकते भाजी। हे बघा, 5 मिनिटानंतर बघितलं तर आपली भाजी खूप छान शिजली आणि त्यातलं पाणीसुद्धा पूर्ण आटलेलं आहे। मुगाची डाळसुद्धा शिजली आहे का ते आपण बघूया। हे बघा, मुगाची डाळसुद्धा शिजली आहे, कारण ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला मुगाची डाळीचा गाळ करायचा नाही आहे, नाहीतर सगळी भाजीची चव बिघडून जाते। त्यामुळे अशीच आरात कच्चीच आपल्याला मुगाची डाळ शिजवायची आहे। भाजी आपली आता तयार झाली आहे। वरून अगदी थोडंसं तेल घालून परतून घ्यायची, म्हणजे भाजीला छान चव येते। ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता, खूप छान लागते चवीला। ही भाजी मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे। तर आजची मेथीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। थँक्यू।